स्वागत करते। मी गोदावरी आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आले। विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की मला इंग्रजी वाचायला आलं पाहिजे, मला इंग्रजी लिहायला आलं पाहिजे, माझ्या स्पेलिंग मिस्टेक्सही झाल्या नाही पाहिजेत आणि मला इंग्रजी बोलता पण आलं पाहिजे। आता या सगळ्या गोष्टी जर शिकायच्या असतील तर कदाचित तुम्हाला वाटेल की आपल्याला किती व्हिडिओ पाहावे लागतील। पण स्टुडंट, आज मी फक्त एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण इंग्रजी तुम्हाला सांगणार आहे A to Z। याच्यानंतर तुम्हाला इंग्रजीचं वाचनही जमणार आहे, कुठल्याही स्पेलिंग मिस्टेक्स तुमच्या होणार नाही आहेत आणि तुम्हाला 1772 व्हिडिओ पाहत बसायची गरज पडणार नाही आहे। तुम्ही ह्या एकाच व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहात। बऱ्याच वेळेस तुम्हाला अनेक प्रश्न पडत असतील ना की बघा, जी म्हणतो आपण, जी म्हटलं की जीचा उच्चार आपल्याला ग माहिती असतो, पण जीचा उच्चार ग पण होतो, ज पण होतो, मग ज केव्हा आणि कुठे होतो हे आपल्याला माहिती नसतं। यसचा उच्चार आपण फक्त सच पाहतो, पण त्याचा उच्चार श पण होतो, त्याचा उच्चार काही वेळेस श होतो। सो हे सगळे उच्चार जे आहेत ते कशा पद्धतीने होतात हे माहिती नसतं। सी शब्दाचा उच्चार आपण क करतो, पण त्याचे अनेक शब्दाचे उच्चार आहेत, क ही होतो, स ही होतो, मग कुठे, केव्हा, कसे आणि हे सगळे स्पेलिंग लिहायचे कसे। कोणतं आहे ते सेमी वॉवल। सेमी वॉवल कन्सेप्ट ऐकली आहे, आज आपण ती पण पाहणार आहोत। आणि स्टुडंट, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात शेवटी आपण क्विज दिलेली आहे। आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे, शिकायचा आहे। A to Z इंग्रजी तुम्ही याच्यामध्ये शिकणार आहात, मग तुमच्या कुठल्याच मिस्टेक्स होणार नाही। मग त्या स्पेलिंगच्या असोत किंवा इंग्रजी वाचन असोत, सगळे रूल्स सगळं काही तुम्हाला या एकाच व्हिडिओत भेटणार आहे। वाचनाचे रूल्स सुद्धा आणि स्पेलिंगचे सुद्धा। चला तर मग, मी गोदावरी आज तिसऱ्या दिवशी ज्यामध्ये आपण शिकतो आहोत झटपट इंग्रजी वाचन, त्याचबरोबर लिहायला आणि बोलायला। चला तर मग आजच्या ह्या तिसऱ्या दिवशी आपण पाहायला सुरुवात करूया की आपल्याला कोणता अभ्यास करायचा आहे। सी स्टुडंट, बघा, सुरुवातीला तुम्हाला इथे दिसेल साऊंड्स दिसतायत। ओके, हे सगळे आहेत शब्दांचे आपल्या उच्चार। तुम्हाला माहिती आहे की एकूण अल्फाबेट इंग्रजीमध्ये 26 आहेत, जे की आपण पाहतो बघा A B C D यापासून Z पर्यंतचे 26 अल्फाबेट। त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पहा, हा आहे A, त्यानंतर E, त्यानंतर I, O आणि U। हे जे शब्द आहेत A E I O U हे आहेत आपले 5 स्वर। त्यानंतर हे महत्त्वाचे 5 स्वर तर तुम्हाला माहिती आहेत, पण तुम्हाला एक कन्सेप्ट अजून माहिती आहे का स्टुडंट्स, की Y हा जो आहे हा सेमी वॉवल असतो। कसा तर Y हा शब्द हा कॉन्सोनंट म्हणूनही काम करतो आणि तो वॉवल म्हणूनही काम करतो, त्यामुळे Y ला म्हणतात सेमी वॉवल। ओके, सो तुम्ही म्हणाल मग 6 वॉवल झाले का, तर नाही, वॉवल 5 आहेत आणि हा 6वा जो शब्द आहे तो सेमी वॉवेल म्हणायचा आहे याला। ओके, सो गॉट इट। सो आता बघा, ह्या प्रत्येक शब्दांचे उच्चार तुम्हाला दिसतील। पहा किती उच्चार आहेत, आहे ना। अक्षर फक्त 26 आहेत, पण तुम्ही जर उच्चार पाहिलं तर बघा ए चे उच्चार तुम्हाला इथं 4 उच्चार दिसतील, अ ä अ ए। ओके, तसंच ई चे उच्चार 2 दिसतील, ए ई, या पद्धतीनं। त्याच प्रकारे बघा, कचा सीचा उच्चार क किंवा स, जीचा उच्चार ग किंवा ज, हे सगळे वेगवेगळे उच्चार जे आहेत ते आपण कशा पद्धतीने कव्हर करायचे आहेत। या एकाच व्हिडिओमध्ये आपण हे सगळे उच्चार वाचायला, लिहायला शिकणार आहोत, जेणेकरून की याचा सगळा फायदा तुम्हाला इंग्रजी बोलायला सुद्धा होणार आहे। सो स्टुडंट, तुमच्या लक्षात येईल, पहा हे जे स्वर आहेत ना, ए याचे उच्चार 4 आहेत, ई चे उच्चार तुम्हाला 2 दिसतील, आई चे उच्चार ई आहे, आई आहे, आय आहे। ओके, सो याच प्रकारे ओ चे उच्चार 3 दिसतील, त्यानंतर यू चे उच्चार 3 दिसतील। सो स्टुडंट, हे जे स्वर आहेत ना, या स्वरांचे उच्चार हे जास्त असतात। मग त्यावेळेस आपल्याला इंग्रजी वाचन आणि स्पेलिंग लिहित असताना सुद्धा कन्फ्युजन होतं ना, की आपण कोणतं स्पेलिंग लिहायला पाहिजे। आपण CAR कार म्हणतो, कार मध्ये आपण आ चा उच्चार करतो, बघा इथे मी लिहिला नाही, ऍक्च्युअल तो लिहायचा राहिलाय। सो आ हा पण उच्चार होतो ना, मग कार, एचा उच्चार आ केला। सो अशाच पद्धतीनं हे सगळे उच्चारांचे नियम आज आपण शिकणार आहोत। ऍक्च्युअल तुम्हाला ब उच्चार नेमका कुठे कसा येतो हे पण आपल्याला शिकायचं आहे। आणि वाचनासाठी आणि लिखाणासाठी बघा, हे A B C D हे महत्त्वाचं नाहीये, कारण आपण CAR
त्यावेळेस आपण सी पासून त्याचा उच्चार सुरू नाही करत, आपण कार म्हणतो. मग आपण क पासून उच्चाराची सुरुवात केली, ह्या क पासून. म्हणजे बघा हे क महत्वाचा आहे. डॉग म्हणतो आपण. डॉग म्हणताना आपण ह्या ड पासून उच्चाराची सुरुवात करतो. आपण डी पासून लिहितो पण उच्चार नाही करत. ओके, सो उच्चार करण्यासाठी बघा हे सगळे उच्चार जे आहेत हे महत्वाचे आहेत. ठीक आहे. सो सर्वात प्रथम जे बिगिनर्स आहेत, ज्यांना काहीच येत नाहीये, कदाचित काही स्टुडंट, काही लहान मुलं असतील, सो त्यांनी हे सगळे स्पेलिंग आणि उच्चार हे पाठ करायचे आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, हे AEIOU चे जे उच्चार आहेत तेही तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाठ करायचे आहेत. कारण मी आधीच सांगितलं, संपूर्ण इंग्रजी आपण A to Z आज एकाच व्हिडिओत पाहणार आहोत. होप सो की तुम्हाला हे सगळे उच्चार समजले असतील. नेक्स्ट बघणार आहोत. बघा आता आपण सुरुवात करूया ए पासून. ए चे उच्चार किती वेगवेगळ्या पद्धतीने होतात ते पहा. जसं इथं पहा अँड, म्हणजे उच्चार आहे इथं बघा ॲ उच्चार आलेला दिसेल तुम्हाला. ओके, आता इथे तुम्ही बॉल पाहिलं तर इथे ए चा उच्चार हा अ असं आलेला आहे. तसंच इथे पहा ए चा उच्चार, स्पेलिंग एच आहे, अल्फाबेट एच आहे, पण इथं उच्चार आहे अबाउट, म्हणजे उच्चार आहे अ. म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा, ए चा उच्चार आपण ॲ करतो, अ करतो आणि अ करतो. सो हे जे उच्चार आहेत, आता तुम्ही म्हणाल मॅडम एकाच व्हिडिओत सगळं शिकायचं. येस, सो हे एवढे शब्द आणि हा एकच व्हिडिओ तुम्ही जर छान पाठ केलात, लिहून काढलात, खूप वेळेस लिहून काढलात, तर हे सगळेच उच्चार तुम्हाला ऑटोमॅटिक पाठ होणार आहेत. तुम्हाला ए चे वेगळे उच्चार शिकायची गरज नाही, कुठल्याही स्वरांचे वेगळे उच्चार शिकायची गरज नाही. स्वरांचे टोटल उच्चार हे 44 आहेत. सो कमीत कमी 44 उच्चार पाठ पाहिजेत, त्यासाठी खूप व्हिडिओ पाहावे लागतात. पण मी याच्यात सगळं काही कव्हर केलेलं आहे. सो जस्ट समजून घ्या आणि हा एकच व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि वाटेल तेवढा हा शेअर करा. कारण हा एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही इंग्रजी वाचन शिकणार आहात, लिखाण शिकणार आहात आणि याचा फायदा बोलायला पण होणार आहे. बघा आता बॅट या शब्दामध्ये ब हा बी आलेला आहे. आपण बी पासून करतो का बरं उच्चार? नाही, तर आपण करतो ब पासून उच्चार. सो ए चा उच्चार आपण ह्याच्यात पाहिला ॲ येतो. सो बी ॲ, बॅट. तसंच आता ह्याच्यामध्ये बघा बी कुठे दिसतोय तुम्हाला? मध्यभागी आलेला आहे किंवा कुठेतरी एक दोन शब्द सोडून आलेला आहे. मग तिथे पण आपण ह्या ब चा उच्चार ब करणार आहोत. कोणी जर आपल्याला अल्बम शब्दाचं स्पेलिंग लिहायला सांगितलं तर आपल्याला ब हा अल ब म, ब आलं की आपल्याला ब साठी बी स्पेलिंग लिहायचं आहे. हे आपल्याला कळेल, जे मी तुम्हाला आधीच्या स्लाइड मध्ये दाखवलं. ओके, सो जसं बघा आता इथं ब आलेला आहे. सो अ ल ब म, अल्बम. ओके, सो या पद्धतीने आता तुम्ही पुढे शिकणारच आहात की ह्या यू चा उच्चार अ आलेला आहे. तर तुम्हाला वाटेल अल्बुम का नाही वाचलं मॅडमने, ह्याला अल्बुम का नाही वाचलं, बी यू बू का नाही वाचलं? तर याचा नियम पुढे यूच्या ह्याच्यामध्ये येणारच आहे की यूचा उच्चार आपण अ करत असतो. सो कुठे तेही आपण पाहणार आहोत. नेक्स्ट पहा इथं आता शेवटी जर ब आलेला असेल तरी पण बघा उच्चार कसा होतो, र ब. सो ह्या बी साठी आपण घेतला हा ब. क्लिअर? म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल बघा, ABCD हे जे शब्द आहेत त्यांचे उच्चार महत्वाचे आहेत आणि त्यांच्या जागा कुठेही आल्या तर कसे उच्चार करायला पाहिजे आपण ते आपण शिकतो आहोत. नेक्स्ट बघूया आपण. आता इथे पहा शब्द, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो कसं महत्वाचं आहे, कारण सी शब्द जो आहे ना, तर सी शब्दाचा उच्चार हा क पण होतो पहा. आणि इथे दिसेल तुम्हाला हा शब्द याच्या उच्चारात स लिहिलेला आहे, याच्या उच्चारात स, इथं पण स आहे. मग काय भानगड आहे ही? कुठे क उच्चार करायचा मॅडम आणि कुठे स करायचा? उच्चारात शब्द दिल्याच्या नंतर सेल शब्द जर दिला तर मग हे स्पेलिंग लिहावं का यसने सुरू होणारं लिहावं, काय लिहावं? तर बघा आता इथे पहा. सो एक महत्वाचा रूल लक्षात घ्या. ह्या सी च्या पुढे ई दिसेल, सी च्या पुढे आय दिसेल, सी च्या पुढे वाय दिसेल. सी च्या पुढे जर ई आय वाय या तिन्ही पैकी कोणतेही स्पेलिंग आलेले असतील, म्हणजे स्वर आलेले असतील, तर त्यावेळेस क सी चा उच्चार क न करता स करावा लागतो. ओके, ज्यांना समजत नाहीये त्यांनी व्हिडिओ पॉज करायचा, बॅक जायचं आणि पुन्हा हा रूल ऐकायचा आहे. सो म्हणून आपण इथे उच्चार केलाय सीई से ल, सी आय सी टी, सी वाय सायकल. ओके, सो या पद्धतीने आपल्याला स उच्चार करावा लागतो. मग तुम्ही म्हणाल मॅडम क केव्हा करायचं सी चा उच्चार? तर लक्षात घ्या, सी च्या पुढे हा ई आय आणि वाय हे तीन वावल सोडून देऊन
3 वॉवल सोडून देऊन इतर कोणतेही शब्द आले, म्हणजे कोणताही वॉवेल आलं किंवा कोणताही कॉन्सोनंट आला तर त्यावेळेस आपल्याला क उच्चार करावा लागतो. ओके, सो त्यासाठी कॅरट. सो कॅरट सीच्या पुढे ए आलेला आहे. हा पण एक वॉवल आहे, परंतु हा ई आय वाय पैकी आहे का? नाही. आता त्यामुळे तुम्ही लिहित जेव्हा स्पेलिंग लिहाल, जसं की आता इथं सीटी आहे, तर तुम्ही सपोज एखाद्या वेळेस सीटी तुम्हाला कळालं नाही, CITY लिहायचं, तर तुम्ही SITY लिहिलं तर SI, सो आय लिहिलं की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, अरे आपण चुकतोय, कारण आपण आय आलेला आहे तर क चा उच्चार सी चा उच्चार हा आपल्याला स करावा लागतो. मग तुम्ही इथं स्पेलिंग असं लिहाल. क्लिअर? सो या पद्धतीनं आता बघूया आपण डी चे उच्चार कशा पद्धतीनं होतात त्याच्या वेगवेगळ्या जागांवर. जसं की बघा सुरुवातीला आलं तरी पण त्याचा ड उच्चार आहे. इथे पण सुरुवातीला दिलेला आहे मी इथे, सो डॉक्टर, सो ड उच्चार आहे. शेवटी बघा इथे जोड शब्द, जोड शब्दात जर आलेला असेल तर ट चा उच्चार कसा होतो, तर एन हा एन आणि डी हे दोन कॉन्सोनंट एकत्र आले, तिथं आपल्या सोबत डी आलेला आहे. सो तुम्हाला दिसेल बेंट, बेंट. ओके, नेक्स्ट पाहूया आपण. होप सो स्टुडंट याच्यामध्ये आपण A to Z कव्हर करत आहोत. आपण स्पेलिंग रूल्स पण, वाचनासाठी पण तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि स्पेलिंग लिहिण्यासाठी पण, आणि ह्या दोन गोष्टी जमल्या तर बोलणं काहीच अवघड नाही आहे. ओके, सो सी. आता ई चे पहा, पुन्हा लक्षात घ्या, ई हा एक वॉवल आहे. वॉवलचे रूल्स नीट समजून घ्यावे. सो बघा आता याचा उच्चार पहा, इथं ई आहे, इथे ईच आहेत पण दोन ई दिसतील तुम्हाला, इथे ई आहे. आता कसं वाचायचं, कसा उच्चार करायचा आहे बघा. इथे ई चा उच्चार हा मात्रा सारखा म्हणजे ए असा उच्चार असतो. ए म्हणजे मात्रा. या आधीच्या व्हिडिओज मध्ये पण आपण पाहिले, हा आपला डे 3 आहे. ज्यांनी मागचे 2 व्हिडिओज पाहिलेले नसतील त्यांनी जरूर पहा, मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकेल, कारण त्यामध्ये आपण या आधीचे शॉर्ट आणि लॉंग वॉवलचे उच्चारचे रूल्स जे आहेत ते आपण तिथे क्लिअर केलेले आहेत. ते जरी तुम्हाला नको वाटले तर एकाच व्हिडिओत तुम्ही हे शिकू शकता. जसं की ई आलं तर मात्राचा उच्चार करायचा आहे. हा मात्राचा उच्चार केव्हा होतो, तर 2-3 लेटर्स म्हणजे 3 लेटर, 4 लेटर, 5 लेटर्सचे जे वर्ड्स येतात तुमचे, सो या 3 ते 5 लेटर्सचे वर्ड्स आले की त्यावेळेस साधारणपणे हा उच्चार येत असतो. ओके, नेक्स्ट पहा, इथे उच्चार दिसेल तुम्हाला फील, म्हणजे ई दीर्घ ई चा उच्चार आहे. 2 ई आले की दीर्घ ई चा उच्चार करायचा, फील, फील. तसंच बघा आता इथे दिसेल तुम्हाला अजून एक पेअर आलेली आहे. इथे ई आणि ए असे 2 वॉवेल एकत्र आलेले आहेत. मग अशा वेळेस ह्या आर ई चा उच्चार करायचा आहे री, आणि ए चा अ, री अ ल, रियल. सो ई अ असा एक या ई चा उच्चार होत असतो. सो होप तुम्हाला हे तीनही उच्चार समजले असतील. फक्त तुम्ही एवढं जरी छानपैकी लिहून तुम्ही पाठ केलं तर हे उच्चार सगळे तुमचे पाठच होऊन जातील, आणि मग यासारखे कोणतेही समान अर्थाचे, समान उच्चाराचे शब्द आले की तुम्ही स्पेलिंगही लिहू शकाल आणि तुम्ही वाचूही शकाल. आता बघा फ शब्द. सो फ चा उच्चार पाहूया. सुरुवातीला आलेला असेल तर पहा कसा करायचा आहे, फ, फॅन, फॅन. सपोज शेवटी आलेला आहे अ, फ, अ, फ, फ. ओके, सो मध्ये आलाय समजा कुठेतरी आ, फ, ट, र. आता इथे जोड शब्द आलाय. तुमच्या लक्षात येईल मी सगळे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द घेतलेले आहेत, जेणेकरून की कुठेही कशाही प्रकारचा शब्द आलेला असेल तरी तो तुम्हाला समजणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला, कारण मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे शब्द एकत्रित घेतलेले आहेत. तुम्हाला कदाचित वाटेल एबीसीडी आहे का काय, नो नो नो, असं करू नका. तुम्ही पूर्ण पहा व्हिडिओ, कारण मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला हे शब्दाचे उच्चार दाखवते आहे. सो बघा इथं आफ्टर, आता इथं एफ आणि टी हे 2 कॉन्सोनंट आहेत. 2 कॉन्सोनंट एकत्र आले की त्याचा जोड शब्द तयार होतो. मग आता हा फ हा अर्धा लिहायचा असतो आणि याला जोडूनच हा ट आपण लिहिलेला आहे. आफ्टर, लहान मुलांना जर आफ्टर शब्द दिलात तुम्ही आणि सांगितलं स्पेलिंग लिह बरं बेटा याचं, तर त्याला लिहायला सांगा या पद्धतीनं की ह्या ए आ साठी ए लिहायचं आहे, ह्या फ अर्धा जरी दिसला बेटा तरी इथं आपल्याला एफ लिहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर हा ट साठी टी लिहायचा आहे. सो या पद्धतीने आपल्याला लहान मुलांना सांगावं लागेल, किंवा जे बिगिनर्स आहेत त्यांनी या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट पाहूया आपण जी. आता जी हे लेटर सुद्धा खूप
कन्फ्युजिंग आहे मुलांसाठी, कारण जीचा उच्चार हा ग पण होतो बघा आणि जीचा उच्चार ज होतो. इथे तुम्हाला दिसेल, इथे ज आहे, इथे ज आहे, इथे ज आहे, पण स्पेलिंग मध्ये सगळीकडे तुम्हाला जी दिसणार आहे. क्लिअर? सो आता कसा उच्चार होतो मग, तर पुन्हा रूल लक्षात घ्या. जसं आपण सीचा उच्चार लक्षात घेतला तसाच, म्हणजे कसा की जीच्या पुढे ई असू शकतो, आय असू शकतो किंवा वाय असू शकतो. जर जीच्या पुढे ई आय वाय यापैकी लेटर असतील तर या जीचा उच्चार ज करायचा आहे, ग करायचा नाही. आणि ऑफकोर्स मग हे 3 लेटर सोडून जर जीच्या पुढे कोणताही शब्द असेल तर त्यावेळेस आपल्याला ग उच्चार करायचा आहे. ऑफकोर्स ह्या प्रत्येक शब्द किंवा मी जे नियम सांगते आहे त्याला असे काहीतरी एक्सेप्शन आहेत, अपवाद असतात. सो त्यासाठी तुम्हाला तेही लक्षात घ्यावं लागतं. नाहीतर लागलीच कमेंट मध्ये सुरू व्हाल, मॅडम मग ह्याचा शब्द कसा, जसं की फॉर एक्झाम्पल गेट, GET, जीच्या नंतर ई शब्द आहे गेट, पण त्याचा उच्चार आपण गेटच करतो, तर हा एक अपवाद असलेला शब्द आहे. ओके, सो व्हिडिओ नीट काळजीपूर्वक पाहायचा आहे, कारण शेवटची क्विज संपूर्ण व्हिडिओवर आधारित आहे. ती तुम्हाला पूर्ण येणार आहे का, त्याचे मी तुम्हाला सगळे काही कमेंट किती येत आहेत, लाईक किती येत आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आज व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल की आपल्याला कमेंट जास्त किती आलेल्या आहेत, कुणाच्या आलेल्या आहेत, त्याचं नाव पण मी तुम्हाला सांगणार आहे. नेक्स्ट पहा शब्द एच चे शब्द पहा. आता हा पण एक शब्द आणि कन्फ्युज करणार आहे मुलांना शब्द बघा. जसं की आता एच साठी ह येतं, हे तुम्ही आधीच्या स्लाइड मध्ये पाहिलं, अगदी फर्स्ट स्लाइड मध्ये. सो एच साठी ह येतं, सो हॉट, हॉट. आता इथे उच्चार बघा, ह, हेड, हेड मध्ये आला तरी आपण ह घेतो आहोत, पण इथे लक्षात घ्या इथे CH आलेला आहे. आता इथे कोणी पण हा सी साठी वेगळा शब्द आणि एच साठी ह वापरायचा नसतो. सो मुलांना हे माहित असतं की एच चा उच्चार ह आहे. सो मुलं काय करतात, याचा उच्चार क ह ए र, कहेर असा उच्चार करतात. सो असं नसतं. ज्यावेळेस तो सीच्या सोबत पेअर करून येतो, सीच्या सोबत येतो, त्यावेळेस ह्या दोन्हीला एकत्रित च वाचायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तशाच पद्धतीनं SH मध्ये पण पहा, एस च्या सोबत जर एच आलेला असेल तर तिथं त्याचा उच्चार श करायचा असतो, इथे ह्या एच चा उच्चार वेगळा करायचा नसतो. या गोष्टी क्लिअरली बिगिनर्सनी जे सुरुवात करत आहेत इंग्रजी वाचन आणि लेखनासाठी त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. नेक्स्ट आहे पहा आय. सो आय बघा, आयचा उच्चार तुम्हाला दिसेल, 2 उच्चार आहेत. ई, जसं की ई म्हणजे वेलांटी, आणि आई, आईस, आई, हा आयचा उच्चार आहे आई, आणि CE साठी घेतलंय बघा स. आता CE साठी स कसं घेतलं हे नक्कीच कळलं असेल. देन जे आहे, जे साठी बघा सोपा शब्द आहे जी प, जे साठी येतं ज. आता ह्याच्यातही पहा ऍ ड ज, सो ज, जे साठी ज लिहिलेलं आहे. लहान लहान मुलांना जर पालक शिकवत असतील तर या मेथडने त्यांना जरूर शिकवा, त्यांना इतकं छान वाटेल, त्यांना वाचता पण येईल आणि त्यांचं लिखाण पण पक्क होईल. नेक्स्ट बघूया के. आता इथे पहा के साठी बघा, के साठी क आलेला आहे. आणखी इथे महत्वाची गोष्ट अशी आहे की के साठी क पण उच्चार येतो आणि सी के ह्या जोडीसाठी पण क उच्चार येतो, हे लक्षात ठेवायचं आहे इथे. सो बऱ्याच वेळेस सीके हा शब्द शेवटी येतो शब्दाच्या, आहे ना, बॅग सारखा शब्द असेल किंवा पॅक सारखा असेल, सो क चे साऊंड शेवटी येतात, तर त्यावेळेस सीके साऊंड होतो. कुठे होतो, काय होतो, या प्रत्येकाचे डिटेल असे व्हिडिओज पण आपल्या ह्याच्यावर वेगवेगळे पण आहेत. तुम्हाला जर इन डिटेल तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जरूर जा, सगळे तुम्हाला तिथे मिळतील. नेक्स्ट आहे पहा एल चा उच्चार. सो लॅम्प, एल चा उच्चार ल, एल चा उच्चार ल, लॅम्प. आता मध्ये जरी आला, जोड शब्दासोबत जरी आला तर बघा मुलांना सांग आहे, एल आणि के 2 कॉन्सोनंट आहेत, मग एल आपण घेतलेला आहे जोड शब्द, सो मिल्क. ओके ओके. नेक्स्ट. सो स्टुडंट्स, कदाचित व्हिडिओ थोडासा लांब वाटेल तुम्हाला, परंतु दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्या गोष्टी आपण एकत्र शिकतो आहोत, वाचन आणि लिखाण, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता जरूर पहा. आता हा पहा यांचा उच्चार एन साठी न येतो. नेक्स्ट अँड. आता इथे जोड शब्दामध्ये पहा, विशेषतः वर अनुस्वार आलेला असेल तर मुलांना समजत नाही काय लिहावं. सो इथे केअरफुली पहा, ॲ न ड हा अनुस्वारासाठीचा अँड शब्द लहान मुलांना किंवा बिगिनर्सला दिला
तर त्याच्यासाठी कुठे काय लिहायचं हे समजत नाही. सो अशा पद्धतीनं अनुस्वारासाठी सुद्धा आपल्याला यन लिहिता येतो. त्यानंतर ओ चे उच्चार पहा. ओ हा एक वॉवल आहे. सो याचे वेगवेगळ्या प्रकारचे 3 महत्त्वाचे उच्चार होतात. जसं की इथे तुम्हाला दिसेल ओचा उच्चार ओ आहे नावासारखा, लॉंग वॉवल साऊंड. सो कालच्या व्हिडिओत आपण हे डिटेल पाहिलेलंच आहे. सो होम ओ उच्चार होतो. तसंच बघा इथे बॉक्स अ उच्चार होतो, शॉर्ट वॉवल साऊंड. 3 ते 5 लेटर मध्ये जास्त करून हा शॉर्ट वॉवलचा उच्चार असतो, बॉक्स. तसंच सन, आता याच्यामध्ये ओचा उच्चार अ केलेला आहे बघा. सोन असं वाचत नाही. जसं इथं ओचा उच्चार ओ वाचला, इथं ओ वाचाल का सोन असंही वाचतील काही जण, पण असं नाही वाचायचं आहे. सो ओचा उच्चार खूप साऱ्या शब्दामध्ये अ होतो, म्हणून एस च्या सोबत स आणि स न सन. क्लिअर? सो या पद्धतीनं मग कदाचित तुम्हाला इथे प्रश्न पडेल की मॅडम मग असं का की केव्हा अ वाचायचा. मी हे 2 रूल तर क्लिअर केले तुमच्यासाठी, अ कुठे वाचायचा. सो यासाठी थोडंसं एक स्पेशल तुम्हाला व्हिडिओ पण पाहावा लागेल किंवा बाय प्रॅक्टिस तुम्हाला या गोष्टी हळूहळू क्लिअर होत जातात. नेक्स्ट पाहूया पी चा उच्चार. सोपा आहे ना. जोड शब्दात जरी आलं बघा इथं पीएल प्ल आलेला आहे, तरी पण तुम्हाला पी चा उच्चार प घ्यायचा आहे. फक्त 2 कॉन्सोनंट एकत्र आले तर या पद्धतीनं तो आपल्याला अर्धा लिहावा लागतो, किंवा अर्धा जरी लिहिलेला असेल तर त्याचं स्पेलिंग लिहित असताना डोंट वरी, हा तुम्हाला इथे पी घ्यायचा आहे. ओके. तसंच पॉट मध्ये पण पी आहे. आता हा एक शब्द आहे बघा क्यू, थोडासा अवघडच जातो मुलांना, विशेषतः बिगिनर्सला. तर लक्षात ठेवा क्यूचा उच्चार हा क्व आहे. क ला व जोडायचा आहे, क्व. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, क्यूचे कोणतेही स्पेलिंग जेव्हा तुम्हाला लिहायचं असतं त्यावेळेस क्यूच्या सोबत यू येतो. ओके. क्यू यू शिवाय क्यूचा शब्द कोणताही तयार होत नाही, होऊच शकत नाही. तुम्ही डिक्शनरी काढून पहा, क्यूचे शब्द पहा तुम्ही, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की क्यूच्या नंतर यू असतो. सो यू असतोच असतो. मग बघा ह्या क्यू यू दोन्हीला मिळून क्व वाचायचं असतं. सो क्वीन, क्यू यू क्व इन, क्वीन. क्यू यू क्व इ क, क्विक. ओके. नेक्स्ट आर बघा. आता आर चे शब्द पाहूया आपण कशा पद्धतीने आहेत बघा. आर चा उच्चार सोपा आहे, फक्त जोड शब्दात आल्यावर थोडंसं काळजीपूर्वक शब्द लिहावा लागतो. जसं बघा आर साठी र, सो रेस्ट. आता इथे मात्र जोड शब्दामध्ये आर आलेला आहे बघा. आर्ट असा जर शब्द मुलांना लिहायला दिला तर तो कुठे स्पेलिंग लिहावं थोडंसं अवघड जातं. सो उच्चार करून पाहायचा आ र ट, म्हणून आ र ट, आर्ट. ओके. हा र जो आहे तो या पद्धतीनं सुद्धा येतो शब्दांमध्ये. मग तेव्हा स्पेलिंग कसं लिहायचं थोडंसं मुलांना अवघड जातं. तर हे मुलांना जरूर लहान असतील मुलं तर थोडंसं काळजीपूर्वक सांगा. पण हा पण रच आहे हे त्याला जरूर समजावून सांगा, म्हणजे तो त्यासाठी आर लिहील. ओके. म्हणजे असा वर गोल फोडला असेल तरी पण आर लिहायचा आहे. या पद्धतीनं जरी तुम्हाला आर दिलेला असेल तर हा र असतो हे मुलांना सांगा आणि त्यासाठी आर घ्यावा लागतो. नेक्स्ट पाहूया आपण यस. ओके. सो यसचा उच्चार घेत असताना सुद्धा यसचा साऊंड येतो स. सो त्यासाठी सन. इथे पण पाहतो आपण आ स क, जोड शब्द आहे. यस आणि के 2 कॉन्सोनंट आहेत. सो पहिलं लेटर हाफ येतं, आस्क. तसंच आता शिप, एस आणि एच. आधी सांगितलं मी तुम्हाला जोडीमध्ये शब्द आला तर एचचा उच्चार करायचा नाही, या दोन्हीचा मिळून श साऊंड होतो. हा तुम्हाला पाठ करायचा आहे जो मी पहिल्या स्लाइड मध्ये दिलेला आहे. एसएम, इथे पण जोड शब्द तयार होतो स्मा र ट, स्मार्ट. क्लिअर? नेक्स्ट पाहूया आपण टी. सो टी सोपा शब्द आहे. टी साठी ट येतो. तुम्ही पहिल्या स्लाइड मध्ये पाहिलं असेल की टी साठी त हा पण शब्द येतो. जसं टी तर सोपंच आहे बघा. टी साठी ट, टेस्ट. हा ट शेवटी पण आलेला आहे. फास्ट हा शब्द शेवटी आलाय. मध्यभागी टी आलं तर बघा तरी उच्चार कसा करतो आपण आ फ ट र, आफ्टर. ओके. पण ट साठी तो काय भानगड आहे तर लक्षात ठेवा स्टुडंट्स, ट शब्दासाठी त उच्चार आलेला असेल तर आपण ते केव्हा टी लिहितो तर नावं ज्या वेळेस लिहितो प्रॉपर नाउन यांचे स्पेलिंग जेव्हा आपल्याला लिहावे लागतात ना त्यावेळेस, जसं की फॉर एक्झाम्पल तनिष्का. आता तनिष्का नाव लिहायचे ते त पासून सुरू आहे तर अशा वेळेस तनिष्का लिहायचे, किंवा सपोज आडनाव आहे त पासून तिवारी
तर तिवारी आडनाव लिहायचंय. तर मग हे नाव आडनाव असं प्रॉपर नाऊनचे जेव्हा स्पेलिंग करायचे असतात तेव्हा त्या तो साठी हा टी लिहावा लागतो, हेही लक्षात असू द्या. त्यानंतर यूचे उच्चार पहा कशा पद्धतीने आहेत. यूचा उच्चार अ होतो. जनरली सुरुवातीला यू जर आलेला असेल तर त्याचा उच्चार अ होतो. त्यानंतर ब्ल्यू हा यू उच्चार सुद्धा होतो पहा. यू, यूचा उच्चार यू. या यूचा उच्चार ऊ होतो आहे. ऊ, उकार. इथं य आणि उकार म्हणजे ब्ल्यू, यू साऊंड आहे. इथं ऊ साऊंड आहे बघा. पूल, प उ ल. तर यूचा उच्चार ऊ आलेला आहे. पूल. ओके. सो या पद्धतीनं आपल्याला यूचे हे साऊंड लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट बघा व. आता हा शब्द जो आहे तो पण मुलांना थोडासा कन्फ्यूज होतो. तो पहा कसा पद्धतीने येतो. सो व, वी साठी व आणि वी ई आहे. ई साठी मात्रा म्हणून वे ही क ल, व्हेहिकल. ओके. नेक्स्ट आहे ओट. सो वी ने सुरू होणारा ओ ट. क्लियर. नेक्स्ट आहे डब्ल्यू. डब्ल्यू चा उच्चार सुद्धा वच होतो, लक्षात घ्या. सो वे ल, विंड, विंड. सो वी आणि डब्ल्यू दोन्हीचे उच्चार सेम होतात व. आता एक्स चे उच्चार पहा किती कन्फ्यूज करतात. एक्स थोडा मुलांना अवघड पण जातो. जे बिगिनर्स आहेत त्यांना पण थोडासा तो कठीण वाटतो, लक्षात घ्या. सो एक्स, एक्स उच्चार आहे. काही वेळेस याचा उच्चार एक्स होतो, क्स होतो. म्हणजे जसं इथं क्स आहे, इथं पण क्स उच्चार आहे. पण इथं जर तुम्ही पाहिलात तर इथे ह्या एक्सचा उच्चार झ दिसेल तुम्हाला. ओके. पण लक्षात घ्या स्टुडंट्स, फार घाबरायची गरज नाही, कारण एक्सचे शब्दच खूप कमी आहेत. ओके. त्यामुळे आणि त्यातल्या त्यात झ साऊंड होणारे शब्द त्याहून कमी आहेत, अगदी बोटावर मोजण्या इतके. पण लक्षात असू द्या की याचा झ साऊंड सुद्धा होतो. सो बघा इथे होतो एक्सरे, इथे मिक्स क्स आणि इथे मात्र होतो बघा जे रॉक्स. इथं क्स होतो एक्सचा साऊंड, पण इथे मात्र जेडच्या सोबत ई आला तर याचा साऊंड होतो झ. क्लियर. नेक्स्ट आता याच्यात आपण वाय आणि झेडचे शब्द बघूया. वायचा उच्चार आहे य. सो या क. वायचा उच्चार काही वेळेस ई असा होतो. जर शब्द वाय हा शेवटी आला, शब्दाच्या शेवटी आला तर ह्या वायचा उच्चार ई होतो बघा. ई म्हणजे वेलांटी. ओके. ई म्हणजे वेलांटी, बॉडी. आता झेडचा उच्चार झ, झ उच्चार होतो. सो झे ब रा, झेब्रा. क्लियर. झेब्रा. सो स्टुडंट आशा करते तुम्हाला ए टू झेड सर्व काही नियम पण समजले असतील आणि शेअर जरूर करा. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आतापर्यंत तुम्ही लाईक तर नक्कीच केलेला असेल. मी तुम्हाला सगळं काही वाचून पण दाखवणार आहे. लाईक्स पण मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. काही सेकंद द्या मला, मी मोबाईल घेऊन तुम्हाला आपल्या आजपर्यंत सर्वात जास्त कमेंट कोणी केलेले आहेत आपल्या चॅनलवर त्यांचं नाव मी तुम्हाला वाचून दाखवते. सो नेक्स्ट पहा. तोपर्यंत आपण क्विज तुमच्यासाठी क्विज आहे. या क्विजच्या प्रश्नांची उत्तरं सगळी मी तुम्हाला या व्हिडिओत दिलेली आहेत. जर येत नसतील तर व्हिडिओ पुन्हा एकदा पाहायचा आहे आपल्याला आणि तोपर्यंत स्क्रीनशॉट घ्या आणि याचे आन्सर कमेंट बॉक्स मध्ये जरूर टाका. ओके. आणि मी तुम्हाला आता सांगते आहे तोपर्यंत तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घ्या आणि कमेंट बॉक्स मध्ये टाका. मी तुम्हाला त्या व्ह्यूअरचं नाव सांगते ज्याने की आतापर्यंत खूप जास्त कमेंट केलेल्या आहेत. येस स्टुडंट, आशा करते पहा मी तुम्हाला माझ्या वायटी स्टुडिओ मध्ये जाऊन तुम्हाला ज्यांनी कोणी आजपर्यंत कमेंट जास्त केलेले आहेत त्यांचं नाव वाचून दाखवते आहे. त्यांचं नाव आहे पहा आर्या बाकरे. आर्या बाकरे ह्या इतक्या रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत आपल्या आणि त्या व्हिडिओ असा माझा आला अपलोड झाल्याबरोबर त्यांची कमेंट आणि लाईक असतं. सो आजपर्यंत ह्या अशा एकमेव व्ह्यूअर्स आहेत. आर्या बाकरे यांचं नाव आहे आणि यांनी खूप कमेंट केलेले आहेत आणि प्रत्येक व्हिडिओला त्यांचं लाईक असतं. ओके. आजपर्यंत माझे 401 व्हिडिओ झालेले आहेत, परंतु यामध्ये सगळ्यात प्रथम तुम्हाला जे नाव दिसेल ते म्हणजे या आर्या बाकरे. सो मी तुम्हाला इथे वाटल्यास दाखवते. ओके. सो यापेक्षा जास्त नाही दाखवू शकत, फक्त मी कमेंट वाचून दाखवली, नाव सांगितले. यापुढे सुद्धा जे कोणी जास्त कमेंट करतील आणि लाईक करतील त्यांचे नाव मी याचप्रमाणे व्हिडिओमध्ये
वाचून दाखवेन. सो क्विज पाहिली असेल आणि त्याचे आन्सर पण तुम्ही टाकले असतील. सो हे आहेत त्याचे आन्सर. ओके, सी, जस्ट टेक स्क्रीनशॉट. ओके, सो तुम्ही आन्सर शब्दाचं स्पेलिंग चुकलेलं आहे इथे बाय मिस्टेक, सॉरी. होप सो की समजून घ्याल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करणार आहात तुम्ही. यस यस यस, तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि हो, 9 दिवस पण लागणार नाहीत. आजचा हा एकच व्हिडिओ पाहिला तर सगळं काही येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जरूर शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.